Hello, dear students. Thursday, the 20th of August 2026. News headlines for school assembly in the form of useful sentence structures for mastering enriched English. Hostel for children of sugarcane workers was inaugurated in Bid on Friday with State Deputy Chief Minister and Guardian Minister Honorable Sunetra पवार. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री माननीय सुनेत्रा पवार यांच्या समवेत शुक्रवारी बीडमध्ये ऊस कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. Youths are demographic dividend can be nation's assets if guided properly, says Honorable सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत. तरुण पिढी ही एक लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे आणि योग्य मार्गदर्शन केल्यास ती राष्ट्राची संपत्ती ठरू शकते. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे उद्गार. सिल्क धोती अँड तिलक मॅन्डेटरी फॉर अयोध्या राम टेम्पल प्रिस्ट्स. अयोध्या राम मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी रेशीम धोतर आणि टिळक अनिवार्य. President Draupadi Murmu pays tribute to former Prime Minister Atal Bihari Vajpayee at his memorial Sadaiva Atal in New Delhi. राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना नवी दिल्लीतील त्यांच्या सदैव अटल या स्मारकात श्रद्धांजली वाहिली. 82 from state honored with gallantry and service medals. राज्यातून 82 जण शौर्य आणि सेवा पदकांनी सन्मानित. Today's learning words. Inaugurated. Inaugurated म्हणजे उद्घाटन केले. ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासार्ह. डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. मॅन्डेटरी. मॅन्डेटरी म्हणजे अनिवार्य. गॅलंट्री. गॅलंट्री म्हणजे शौर्य. ट्रिब्यूट. ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली. इनॉग्युरेटेड. इनॉग्युरेटेड म्हणजे उद्घाटन केले. इनॉग्युरेटेड या इंग्रजी शब्दाचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे करता येऊ शकतो. The minister inaugurated the new school. The minister inaugurated the new school म्हणजे मंत्र्यांनी नवीन शाळेचे उद्घाटन केले. ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वासार्ह. ट्रस्टवर्दी या इंग्रजी शब्दाचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे होऊ शकेल. ही इज ट्रस्टवर्दी पर्सन. ही इज ट्रस्टवर्दी पर्सन म्हणजे तो एक विश्वासार्ह व्यक्ती आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश. डेमोग्राफिक डिव्हिडंड या इंग्रजी शब्दाचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे करता येईल. इंडिया कॅन
benefit from its demographic dividend. India can benefit from its demographic dividend. या वाक्याचा मराठीमध्ये अनुवाद असा होईल: भारताला आपल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा फायदा होऊ शकतो. मॅन्डेटरी. मॅन्डेटरी या इंग्रजी शब्दाचा अर्थ आहे मराठीमध्ये अनिवार्य. मॅन्डेटरी या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग पुढील प्रमाणे करता येऊ शकतो. विअरिंग अ हेल्मेट इज मॅन्डेटरी. विअरिंग अ हेल्मेट इज मॅन्डेटरी म्हणजे हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. ट्रिब्यूट. ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली. ट्रिब्यूट या इंग्रजी शब्दाचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे करता येईल. वी पेड ट्रिब्यूट टू द ब्रेव्ह सोल्जर. वी पेड ट्रिब्यूट टू द ब्रेव्ह सोल्जर म्हणजे आम्ही शूर सैनिकाला श्रद्धांजली वाहिली. आम्ही शूर सैनिकाला श्रद्धांजली वाहिली. गॅलंट्री. गॅलंट्री या इंग्रजी शब्दाचा अर्थ होतो शौर्य. गॅलंट्री या शब्दाचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे करता येईल. ही वॉज अवॉर्डेड फॉर हिज गॅलंट्री. ही वॉज अवॉर्डेड फॉर हिज गॅलंट्री म्हणजे त्याला त्याच्या शौर्यासाठी पुरस्कार देण्यात आला. ट्रिब्यूट. ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली. ट्रिब्यूटचा वाक्यात उपयोग पुढील प्रमाणे करता येऊ शकतो. वी पेड ट्रिब्यूट टू द ब्रेव्ह सोल्जर. वी पेड ट्रिब्यूट टू द ब्रेव्ह सोल्जर म्हणजे आम्ही शूर सैनिकाला श्रद्धांजली वाहिली. थँक्स अ लॉट डिअर स्टुडंट्स. झेडपी स्कूल 4 नंबर 15 राहता, तालुका राहता, डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर.